शेवग्याच्या शेंगा कशा फ्राय करते त्याची रेसिपी शेअर कर, अशा भरपूर कमेंट्स होत्या. चला तर मग आज रेसिपी शेअर करते. पहिलं तर शेंगा छान धुवून घेतल्या. एका पॅनमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये थोडं जिरं आणि बारीक कापलेला लसूण टाकायच्या. सगळ्या शेंगा टाकून द्यायच्या आणि मीठ टाकताना व्हिडिओ घ्यायची मी विसरली आहे. झाकून ठेवून मधनं मधनं परतवायचं आणि अशा ब्राऊन रंगावर येईपर्यंत त्या होऊ द्यायच्या. जेवणासोबत खायला एकदम भारी लागतात आणि खूप हेल्दी आहेत. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आमच्याकडे आज डाळ भाजीचं कळवलं सुद्धा होतं, जे अमरावती साईडला असतं. कुणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आम्ही एका नवीन रेस्टॉरंटला गेलो होतो, जिथे वेगवेगळ्या डिशेस होत्या आणि ते केरला स्टाईल होतं. सो त्यातलं मटन सारू असं रोशनने काहीतरी घेतलं. घरी आल्यावर अनायासोबत भरपूर असे गेम्स खेळले. संध्याकाळी माझ्या मैत्रिणीकडे डाळबट्टीचा बेत होता, सो तिकडेच आम्ही गेलो होतो. अनायाचे गेम्स सुद्धा सोबत घेऊन गेली होती, म्हणजे तिचा मुलगा आणि अनाया छान गेम खेळतात. आणि आम्ही दोघींनी मिळून मस्त स्वयंपाक केला. सो स्वयंपाकामध्ये इथे बट्टी तयार झाली होती, ती छान तळून घेतली. सोबत कोशिंबीर बनवली होती, डाळही होती आणि सगळ्यांना मी छान सर्व केलं. आम्ही मस्त डिनर एन्जॉय केलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आवडीचा गेम इथे आम्ही खेळायला बसलो. आम्ही हा गेम तासनतास खेळतो. रात्री 2 वाजेपर्यंत खेळला आणि यासोबतच संपला आजचा दिवस. बाय बाय.